लोकसभा 2024ला निवडणुकीचे रणसिंग वाजणार आहे। देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होणार असं उघड दिसत असताना निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडीला भगदाड पडणार अशी चर्चा सुरू झाली। ती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घर वापसी म्हणजे ते पुन्हा भाजप सोबत जाणार अशा बातम्या समोर आल्या। मुळात इंडिया आघाडीतील अनेक नेते असे आहेत की ज्यांचा काही नेम नाही। ते कधी कोणाला साथ देतील आणि कधी कोणाला लाथ मारतील काहीही सांगता येत नाही असं बोललं जातं। कधी काळी या आघाडीतील नेत्यांनीच थेट सोनिया गांधींनाच विरोध करून त्यांना मिळालेली पंतप्रधान पदाची संधी घालवली होती। फक्त त्या इटालियन वंशाच्या आहेत हे कारण पुढे करून सोनिया गांधींचं पंतप्रधान पद कोणकोणत्या नेत्यांनी रोखलं होतं हे सगळं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। जय जिजाऊ, मी कोमल मस्के जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तो दिवस होता 15 मे 1999चा। काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक लावण्यात आली होती। बैठकीत सोनिया गांधी बोलण्यासाठी उभ्या राहिल्या। आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांनी एक कागद बाहेर काढला आणि वाचायला सुरुवात केली। माझा जन्म परदेशातला असून निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास त्याचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याचा विचार एकत्रितपणाने करायला हवा। भाजपने विदेशी जन्माचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतो आहे। यावर प्रत्येकाने आपलं मत प्रांजळपणाने मांडावं। या प्रस्तावावर बोलण्यासाठी सर्वप्रथम उभे राहिले ते ज्येष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग। तुमचा जन्म परदेशातला असला तरीही तुम्ही लग्नानंतर हा देश स्वीकारला आहे। तुमच्या सासूबाई इंदिरा गांधी आणि पती राजीव गांधी यांची निर्गुण हत्या झाल्यानंतरही तुम्ही देश सोडून जाण्याचा विचारही केला नाही। देशाला जसं तुम्ही मनोमन स्वीकारलं आहे तसंच देशानेही तुम्हाला मनापासून आपलं मानलं आहे। तुम्ही राष्ट्रमाता आहात आणि देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व तुम्हीच करायला हवं असं मत अर्जुन सिंह यांनी मांडलं। त्यामुळं आता काँग्रेसच्या परंपरेनुसार गांधी घराण्याच्या विरोधात कोणी जाणार नाही हा बैठकीचा मूड सेट होण्याच्या मार्गावर होता। त्यामुळं यानंतर NK अँटनी, गुलाम नबी आझाद, अविका सोनी, अर्जुन सिंह यांच्या भूमिकेला स्पष्टी देत आपली निष्ठा गांधी घराण्याशी आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी हे देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व करण्यास योग्य व्यक्ती असल्याची बाजू ओढली। या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर PA संगमा बोलण्यास उभे राहिले। संगमांची भूमिका ही आधीच्या भाषणापेक्षा वेगळी आणि विरोधात जाणारी होती। सोनिया गांधी परकीय आहेत हा आरोप 100% होईल। जन्मानं भारतीय असणाऱ्या असंख्य व्यक्ती पक्षात असताना आपण त्यांचा विचार न करता एका विदेशी व्यक्तीचा विचार करतो याचा अजिबात परिणाम होणार नाही असं मानणं भाबडेपणा ठरल। पण या टीकेला आपण कसं उत्तर द्यायचं याची व्यूहरचना करायला हवी। पुढे तारिक अनवर यांनी देखील संगमा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला। मात्र यानंतर उभा राहिलेल्या नेत्यांच्या भूमिकेनं सोनिया गांधी यांना देशाचं नेतृत्व करण्यासाठी सहजासहजी स्वीकारलं जाणार नाही हे फिक्स झालं आणि या उभारलेल्या नेत्याचं नाव होतं शरद पवार। शरद पवार यांनी देखील संगमा यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवलं। त्यासाठी त्यांनी मुंबईतल्या एका किस्स्याची जोड दिली। काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेलो असताना एका विद्यार्थिनीनं प्रश्न केला होता, 100 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात काँग्रेसला जन्मानं भारतीय असलेला एकही नेता दिसत नाही का? नव्या पिढीतल्या एका मुलीने हा प्रश्न करावा याचा अर्थ हा विषय जनसामान्यात पोहोचलेला आहे आणि तो अग्रभागीही राहील आणि सातत्याने मांडलाही जाईल। त्यातून समज गैरसमज निर्माण होतील। अनेक काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींच्या परदेशी मुळाला असलेला विरोधी पक्षातून होणारा विरोध लक्षात येत होता। मात्र स्वपक्षीयातून होणाऱ्या विरोधाची त्यांना कल्पनाच नव्हती। आता हा संपूर्ण किस्सा सांगायचं कारण म्हणजे मागे ऋषी सुनाक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आणि भारतीय वंशाच्या माणसाची ब्रिटनच्या अध्यक्षपदी निवड होण्याचा आनंद पूर्ण देशभर व्यक्त केला जात होता। मात्र सोनिया गांधी यांच्या रूपाने एका इटालियन वंशाच्या व्यक्तीला भारताचं पंतप्रधान पद स्वीकारण्यास मात्र विरोध करण्यात आला याची आठवण करून दिली जात होती। सोनिया गांधी या इटालियन वंशाच्या असल्या कारणाने त्यांना अनेक नेत्यांकडून विरोध केला जात होता। त्यामध्ये पक्षांतर विरोधकही मागे नव्हते। तारिक अनवर, संगमा आणि शरद पवार यांनी पुढे सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांची भूमिका अधिक स्पष्ट केली
98 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आणि शिक्षण, क्षमता ही संपत्ती असणाऱ्या या देशात कोण्या भारतीय नागरिकाव्यतिरिक्त अन्य कोणी या देशाचं नेतृत्व करावे हे पटण्यासारखं नाही, असा पुनरुच्चार केला जात होता. सोनिया गांधी यांच्या विरोधात मत नोंदवल्याने या तिघांना पक्षातून निलंबित करण्यात आले. मात्र सोनिया गांधींच्या पंतप्रधान होण्याला विदेशी मुळामुळे असणारा विरोध काही केल्या कमी होत नव्हता. 1999ला वाजपेयी सरकार एका मताने पडल्यानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. मात्र त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. पक्षांतर विरोध थोपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोनिया गांधी समर्थकांना धक्का बसला तो मुलायम सिंग यादव यांच्या विरोधामुळे. मुलायम सिंग यादव यांनी देखील सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाला विरोध दर्शवला. जन्मानं विदेशी व्यक्तीला पंतप्रधानासाठी कदापि पाठिंबा देणार नाही अशी भूमिका मुलायम सिंग यादव यांनी घेतली. मुलायम सिंग यांच्या 20 खासदारांचा पाठिंबा काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक होता. मात्र मुलायम सिंग यांचा विरोध केल्याने ते अवघड झालं होतं. त्याला शरद पवार यांच्या बंडामुळे चांगलाच धक्का बसला. त्यानंतर सोनिया गांधी यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं ते 2004ला. 2004च्या लोकसभा निवडणुकीत UPAने विजय मिळवला. तेव्हा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. त्याला भाजपने कडाडून विरोध केला होता. या दरम्यान भाजपने सोनिया गांधी या विदेशी वंशाच्या आहेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला, ज्यामध्ये सुषमा स्वराज आघाडीवर होत्या. यावेळी सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की मी संसदेत जाऊन बसले तर मला कोणत्याही परिस्थितीत सोनिया गांधी यांना माननीय पंतप्रधान म्हणावे लागेल, जे माझ्यासाठी शक्य नाही. माझ्या देशाबद्दलच्या स्वाभिमानाला यामुळे ठेच पोहोचेल. मला या राष्ट्रीय अपमानात सहभागी व्हायचे नाही. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करेल, पांढरी साडी नेसेन, जमिनीवर झोपेन आणि कोरडे हरभरे खाऊन दिवस काढेन. 2004मध्ये सोनिया गांधी यांना त्यांच्या विदेशी मुळामुळे पंतप्रधान पदापासून रोखण्यासाठी अजून 2 नावं समोर येतात. ते म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्या दाव्यानुसार सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळामुळे त्यांना देशाचं पंतप्रधान करता येणार नाही. ते देशाच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे, अशा आशयाचं पत्र राष्ट्रपती कलाम यांना लिहिलं होतं आणि यामुळेच कलाम यांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी मधल्या काळात त्यांनी RTI इन्क्वायरीचा देखील दाखला दिला होता. मात्र कलाम यांनी हा दावा खोडून काढला होता. ठरलेल्या वेळी म्हणजे 8:15 श्रीमती सोनिया गांधी या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह राष्ट्रपती भवनात आल्या. या भेटीत त्यांचं स्वागत केल्यानंतर त्यांनी मला विविध पक्षांची पाठिंब्याची पत्र दाखवली. त्यावर तुम्ही सांगाल त्यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सज्ज आहे असं मी त्यांना म्हणालो. तेव्हा सोनिया गांधी यांनी मला सांगितले की 1991मध्ये आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि निष्कलंक प्रतिमा असलेले काँग्रेस पक्षाचे विश्वासू नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना त्या पंतप्रधान म्हणून नॉमिनेट करू इच्छितात. हे माझ्यासाठी निश्चितपणे आश्चर्यकारक होते. यासाठी राष्ट्रपती भवन सचिवाला डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती आणि त्यांना लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देणारे पत्र पुन्हा तयार करावे लागेल. 17 आणि 18 मे 2004मध्ये पंतप्रधान पदावरून झालेल्या ड्राम्यावर कलाम यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. या सगळ्या घडामोडींवरून सोनिया गांधी यांना आलेली पंतप्रधान पदाची संधी गमावावी लागली. आता ही संधी पुन्हा नव्याने येईल का? ती परिस्थिती आहे का? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जानता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.